आज आपण ठरवलं होतं की कॉलेजचे सगळे लेक्चर करणार, पण झालं असं की काय विषय त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको म्हणून आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता आज सकाळी आवरून आपण निघालो होतो कॉलेजला, कारण आपली 8 दिवसात सुट्टी पडली होती आणि तेवढे ते ना इकडे पोरं आपल्याला घेऊन आले होते चहा पिण्यासाठी. आता तसं बघितलं गेलं तर आहे ना 8 दिवस कॉलेज नव्हतं, त्यामुळे म्हणलं आज आहे ना कॉलेजचे सगळे लेक्चर रेग्युलर करीन. पण तेवढं तर जिकडे आपल्याला सगळे आपले कार्यकर्ते भेटले त्यांच्या सोबत आपण आलो होतो चहा घेण्यासाठी. आता तसं बघितलं गेलं तर सकाळी 8ला उठून कॉलेजला जायचं म्हणजे मला पण लय बोर होतं, आणि त्यामुळे ज्यावेळेस आपले कार्यकर्ते म्हणे आपल्याला चहा प्यायला जायचं त्यावेळेस लेक्चर बंद करून मी डायरेक्ट चहा घेण्यासाठी आलो त्यांच्यासोबत. आता थोड्याच वेळात आवरून आहे ना लगेच आलो होतो कॉलेजला, कारण आपल्या कॉलेजला पण स्पोर्ट्स चालू होते त्यामुळे ग्राउंडवरच होतो. आता गावावरून आल्यानंतर पहिला दिवस होता कॉलेजला, त्यामुळे तर काय कॉलेजमध्ये जाऊशी पण वाटत नव्हतं, पण आता करणार तरी काय, कॉलेजला आलो म्हणल्यानंतर आता लेक्चरला तर बसावं लागेल, त्यामुळे लेक्चर केलं लगेच बाहेर निघालो होतो. आता आपले ब्लॉग बघणारे कोण कोण कार्यकर्ते बंक मारते त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि अकाउंटला जर नवीन असले तर तेवढं फॉलो पण आपलं करून घ्या. आता कॉलेजला लय बोर होत होतो, त्यामुळे ना तेवढं आपली बुलेट काढली लगेच आख्यान मी निघालो होतो फिरायला. आता तसं बघायला गेलं तर 6 मधले आपण फक्त 2च लेक्चर केले होते आज कॉलेजचे, आणि तिथून आपण लगेच आलो होतो स्वामीनारायण टेम्पलला, कारण आपल्या कॉलेज पासून जवळ फक्त एवढं एकच मंदिर आहे. मनात म्हणलं आता कॉलेजला बंक मारला म्हणल्यानंतर थोडं देवधर्माचे पण काम करून घेऊ, नाही तर देव पण काय सुट्टी देणार नाही. आणि तेवढं तिकडे आहे ना लहान मुलांची सहल पण आली होती. आता ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, जाताना आपल्या अकाउंटला फॉलो तेवढं करून जा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.